नमस्कार, मी उज्ज्वला शौर्यच क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला एक ब्रेकफास्टची रेसिपी दाखवणार आहे। पटकन होणारी रेसिपी आहे ही आणि सगळ्यांना आवडेल अशी आहे, बेसन ढोकळा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, बेसनचा ढोकळा बनवण्यासाठी मी इथं 2 वाटी बेसन घेतलेलं आहे। त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे, 2 चमचे साखर घालायची आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यात 2 चमचे तेल घालायचं आहे, त्यामुळे घशाला ढोकळा असा दाटत नाही। हे बघा, असे 2 चमचे तेल घालायचं आहे आणि हे बघा, हे आहे सायट्रिक ॲसिड, निंबू सत्व म्हणतात। हे एवढं घेतलेलं आहे, अर्ध्यापेक्षा पण कमी चमचा घेतलेला आहे, ते घालायचं आहे। आणि आता हे सगळं मिक्स करून चांगलं बॅटर करायचं आहे। घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, असं बॅटर रेडी करायचं आहे। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे। हे बघा, जास्त पण घट्ट नाही, जास्त पण पातळ नाही। हे आता 10 मिनटं असं झाकून ठेवूया। मी इथं आधीच स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता हे चांगलं भिजलेलं आहे। आता ह्याच्यात ना हे बघा, एकदम पाव चमचा सोडा घालायचा आहे आणि त्यावर थोडंसं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं आता मिक्स करून झालेलं आहे। स्टीमरमध्ये हे बघा, हे कुकरचा डबा ठेवलेला आहे, त्याच्यात हे जे बॅटर आहे हे ओतायचं आहे। हे आता 25 मिनटं स्टीम करून घेऊया हा बेसन ढोकळा। हे बघा, ढोकळा स्टीम होऊन 25 मिनटं झालेली आहे। हे बघा, किती छान ढोकळा स्टीम झालेला आहे। आता आपण चेक करूया। हे बघा, क्लीन आली म्हणजे ढोकळा स्टीम झालेला आहे। आता गॅस बंद करूया आणि 10 मिनटं हा थंड करून घेऊया। ढोकळा चांगला थंड झालेला आहे। आधी आपण ह्या कडा सोडवून घेऊया। हे बघा, कडा सोडवून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यात हे बघा, असा हा पलटी करायचा आहे। हा बघा, किती छान स्पॉन्जी झालेला आहे। हे बघा, आता हा असा कट करून घेऊया। हे बघा, असा बघा, असा छान कट करून घेतलेला आहे। हे बघा, हे बघा, किती स्पॉन्जी झालेला आहे। हे बघा, छान असा झालेला आहे। हे बघा, किती जाळी आलेली आहे। हे बघा, छान असा जाळीदार असा झालेला आहे। बघा, ढोकळ्याला तडका देण्यासाठी इथं मी एक पळी तेल घातलेलं आहे, त्याच्यात थोडंसं हिंग घालायचं आहे आणि मग मोहरी घालायची आहे थोडीशी। बघा, मोहरी तडतडली की मग थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि हे बघा, ह्या 2 मिरच्या चिरलेल्या आहेत मधून मधून, त्या घालायच्या आहेत। मिरच्या चांगल्या फ्राय झाल्या की मग त्याच्यात एक छोटासा चमचा साखर घालायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते चांगलं उकळू देऊया। उकळले आता आपण गॅस बंद करूया आणि यातलं पाणी आता थोडं थोडं करून ह्या ढोकळ्यावर सोडायचं आहे। हे बघा, आता हे असं थोडं थोडं करून सगळीकडे घालायचं आहे। हे बघा, असं
हे बघा, हे असं सगळा तडका ह्याच्यावर घालायचा आणि वरून अशी छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. छान प्लेटमध्ये मी हा ढोकळा काढलेला आहे. हे बघा किती स्पॉन्जी झालेला आहे बघा, जाळीदार आणि एकदम असं स्पॉन्जी झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही करून बघा. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी वाटली माझी ही बेसन ढोकळ्याची रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा. सकाळच्या गडबडीत पटकन होणारी ही रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ही करून बघा. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यच क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद माझ्या शौर्यच क्लाउड किचनला राहू दे. मी नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईन, तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यच क्लाउड किचनला. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. आणि माझे व्हिडिओज, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.